नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. हा बोला. न बघता तुमच्याकडे पुस्तक द्यायचं आणि मी धडावर. तुमचा एवढा अभ्यास चांगला होता ना? सरांनी शाबास केली असं नाही. अभ्यासाच्या बाबतीत नाच नाही. कधी कधी काय करायचे सोड पण नाही. त्या बाबतीत अभ्यास माझा 2 पाठ आहे. क्षणो क्षणी पडे उठले परी बळे मुले बाबी चुके पचये कोणी स्थिमित दृष्टीला झापली मातीत ते घसरले अतिरम्य पंख वरी उदर पांडुरणी निष्कलंक चंचू तशीच उघडी पददांबली हा तर भाई मी आहे ना यूट्यूब चॅनल चालवते, तर मी तुमचा व्हिडिओ बनवते. हां तर हे माझे काका, माझ्या बाबांचे लहान भाऊ. हां आणि आत्ता आणि ही माझी काकी रोहिणी काकी आणि हे काका. आणि अजूनही हे गाई गुरं वगैरे सांभाळतात. माझी काकी खूप काळजी घेते. हां आणि ह्यांना आम्ही भाई म्हणतो. तर हे भाई बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी काकी विसरलेत ना आता. खूपशा गोष्टी विसरतात ना. विसरतात. जेवलेत की नाही लक्षात राहत नाही. पण अजून पण कविता अभ्यास सगळं येतो. सूर्य मला भाई चांगलं आठवतं. मला एकदा मी शाळेत असताना तुम्ही मला विचारलेलं की शुभा चंद्रग्रहण म्हणजे काय असतं, सूर्यग्रहण म्हणजे काय. तर असा तुमचा अभ्यास मात्र तुमचा खूप चांगला होता. अभ्यास जो जेवढा मी केलाय ना तेवढा अजून 2 पाठ आहे. तोंडपाठ आहे ना? तेवढा आमचा नाही तोंडपाठ, आम्ही विसरलो सगळं. पण असे माझे काका. तर मला तुम्हाला सगळ्यांना त्यांना भेटवायचं होतं म्हणून मी हा सगळ्यांना आता व्हिडिओ बनवला आहे. तर हा उद्या यूट्यूबला जाणार आहे. हां हे शूटिंग सगळं जाणार आहे. हां आणि आज मी म्हणजे मुंबईवरून आल्या दुपारी जेवल्या काकीने विचारलं काय गं काय खाल्लंस, आणि काकीने मला 2 हापूस आंबे दिले खायला. तर काकी मी तो व्हिडिओ बनवलाय हापूस आंबा डायरेक्ट खाताना. तर ह्या काकीनेच तो मला आंबा दिला होता. मस्त मजा. माझ्या खूप लाड होता तिकडे. आणि ही काकी मला घावणे करून घालायची. सुकी मच्छी या काकीकडे खूप छान असायची. तर हे सगळ्या माझ्या लहानपणीच्या आठवणी आहेत. तर मजा आहे. आता जरा मी एन्जॉय करते माघारपण माझं. माझ्या बाबांबद्दल बोलता येईल है ना? काय अनुभव आहे माझ्या बाबांबद्दल अजून तुम्हाला? बाबांचा काय म्हणजे बाबा एक पैसा तुझा खाणार नाही. ते उलट आपले म्हणजे न चुकता आपल्या न हे होताना आहे असं पण झालेलं आहे. बाबांनी खूप लोकांची सेवा केली. केला तेवढं कुणीच नाही. आम्ही पण नाही केली. नाही. बाबांनी एवढं कोण करू पण नाही शकत. बाबांनी आणि कुणाला आरळ केलेलं नाही, कोणालाच नाही, कोणालाच नाही. मला कधी कधी असं वाटतं की बाबा पाहिजे होते आता. बाईची बोल
तर काकीने परत काहीतरी आणलेलं आहे माझ्यासाठी. काय आणलं आहे? हां, हे आंब्याची पोळी आहे ना ह्याच्यात. हां, तर हे आंबा पोळी दरवर्षी देते. ही आंबा पोळी आहे आणि ही मला भाजी दिली जेवायला. आता मी जेवेन करते. या कुठं आलं? तर आता हे उद्या मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार की मी हे काय बनवलंय ते. आणि तर त्या काकीने मला ही टाकळ्याची भाजी दिली, आमच्या गावची फेमस भाजी टाकळ्याची भाजी. रात रात जागून घासलेली भांडी पण भांड्यावर सजनाचं नाव घ्या नाव. सॉरी. भाईने गायलेल्या कविता ऐकल्या, तुम्हालाही ऐकवल्या. पूर्ण नाही ऐकू शकत कारण व्हिडिओ खूप मोठा होतो. त्यानंतर काकीने दिलेली टाकळ्याची भाजी खाल्ली. मग काय, भांडी घासता घासता वहिनी बरोबर रीलची पण प्रॅक्टिस केली, रीलही बनवली. तर हा होता माझा आजचा व्लॉग. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू. थँक्यू.